लिब्रिऑफिस ड्रॉ मध्ये साधे चित्र कसे काढावे या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत। यामध्ये खालील बाबींचा उपयोग करून साधे चित्र कसे काढावे हे शिकाल। मूलभूत आकार जसे ओळी, बाण आणि आयत। मूलभूत भूमितीय आकार, चिन्ह, चांदण्या आणि बॅनर। ऑब्जेक्ट निवडणे, स्थानांतरित आणि डिलीट करणे शिकाल। मार्जिन सेट करण्यास रुलर वापरा आणि ऑब्जेक्ट स्थानासाठी अलाइन टूलबार वापरा। येथे आपण उबुंटू लिनक्स वर्जन 10.04 आणि लिब्रिऑफिस सूट वर्जन 3.3.4 वापरत आहोत। आता शब्द वस्तू स्पष्ट करू। ऑब्जेक्ट शब्द ड्रॉ मध्ये वापरलेले आकार किंवा आकारांचा गट जसे ओळी, चौकोन, बाण, फ्लोचार्ट इत्यादी सूचित करतो। या स्लाइड मध्ये दाखविलेले सर्व आकार ऑब्जेक्ट्स स्वरूपात आहेत। डेस्कटॉप वर सेव्ह असलेली वॉटरसायकल फाईल उघडू। अगोदर ऑब्जेक्ट निवडणे शिकू। समजा ढग निवडायचा असल्यास त्यावर क्लिक करूया। असे करताना 8 हँडल्स दिसतील। हँडल्स निवडलेल्या ऑब्जेक्टच्या आजूबाजूला निळ्या किंवा हिरव्या लहान चौकोनमध्ये दिसतात। नंतरच्या ट्युटोरियलमध्ये तुम्ही हँडल्स आणि त्यांच्या उपयोगाबद्दल अधिक शिकाल। आपल्या चित्रामध्ये अधिक ऑब्जेक्ट जोडू। जमिनीला चित्रित करण्यास आयत समाविष्ट करू। ड्रॉइंग टूलबार मध्ये बेसिक शेप्स वर क्लिक करून नंतर रेक्टेंगल वर क्लिक करा। कर्सरला पेज वर आणा। तुम्हाला प्लस चिन्हासोबत कॅपिटल आय दिसेल। आयत काढण्यास माऊसचे डावे बटण पकडून ड्रॅग करा। माऊसचे बटण सोडा। नंतर जमिनीपासून ढगापर्यंत जलबाष्पच्या काही हालचाली दाखविण्यास काही बाण काढू। ओळ काढण्यास ड्रॉइंग टूलबार मधील लाईन वर क्लिक करा। कर्सर पेज वर घ्या। तुम्हाला तिरप्या डॅश सोबत प्लस चिन्ह दिसेल। माऊसचे डावे बटण पकडून वरून खालपर्यंत ड्रॅग करा। तुम्ही सरळ ओळ काढली आहे। ओळीला 2 हँडल्स आहे। आता ओळीला बाणाचे टोक जोडू। आता ओळ निवडू। कॉन्टेक्स्ट मेन्यू पाहण्यास राइट क्लिक करून लाईन वर क्लिक करा। लाईन डायलॉग बॉक्स दिसेल। एरो स्टाईल्स टॅब वर क्लिक करून त्यानंतर एरो स्टाईल ड्रॉप डाउन वर क्लिक करा। हे उपलब्ध एरो स्टाईल्स दर्शवेल। एरो नावाचा पहिला पर्याय निवडा। ओके वर क्लिक करा। हे ओळीच्या दोन्ही टोकाला निवडलेल्या बाणाच्या टोकाचे स्टाईल जोडेल, पण आपल्याला बाणाचे टोक ओळीच्या फक्त एका अंतभागावर हवे। प्रथम Ctrl+Z दाबून या बदलास अंडू करू। कॉन्टेक्स्ट मेन्यू पाहण्यास पुन्हा राइट क्लिक करा। लाईन टॅब वर क्लिक करा। येथे एरो स्टाईल्सच्या खाली तुम्ही स्टाईल नावाची फील्ड पाहाल। तुम्ही 2 ड्रॉप डाउन बॉक्सेस पाहत आहात। प्रत्येक ओळीच्या अंतभागास एक। डाव्या ड्रॉप डाउन बॉक्स वर क्लिक करा आणि एरो निवडा। उजव्या ड्रॉप डाउन बॉक्स मध्ये नन निवडा। ओके वर क्लिक करा। लक्ष द्या, बाणाचे टोक ओळीच्या वरच्या भागावर जोडले आहे। आपण लाईन्स आणि एरोज पर्याय वापरून बाण काढू शकतो। या बाणाच्या बाजूला आणखी 2 बाण काढू। ड्रॉइंग टूलबार वरून लाईन्स आणि एरोज वर क्लिक करा आणि लाईन स्टार्ट्स विथ एरो निवडा। कर्सर ड्रॉ पेज वर आणा। माऊसचे डावे बटण पकडून वरून खाली ड्रॅग करा। अशा प्रकारे बाण काढणे सोपे आहे, हो ना? ह्या प्रकारे आणखीन एक बाण जोडू। ट्युटोरियल थांबवून असाइनमेंट करा। तुमच्या माय वॉटरसायकल फाईल मध्ये ओळ काढा। लाईन निवडा आणि लाईन डायलॉग बॉक्स उघडा। लाईन प्रॉपर्टीज फील्डच्या खाली लाईन साठी स्टाईल, रंग, रुंदी आणि स्पष्टता बदला। एरो स्टाईल्स फील्डच्या खाली एरो स्टाईल बदला। आता चांदणी काढू। ड्रॉइंग टूलबार वर जा आणि स्टारच्या बाजूला लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा। आता 5 पॉइंट स्टार निवडू। कर्सर ढगाच्या बाजूला ठेवा। माऊसचे डावे बटण पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा। तुम्ही चांदणी काढली आहे। आता ऑब्जेक्ट स्थानांतरित आणि डिलीट करणे शिकू। स्थानांतरासाठी त्यास निवडा आणि हवे त्या जागेवर ड्रॅग करा।
आता माऊसचे बटण सोडा. ऑब्जेक्ट स्थानांतरित करण्यास कीबोर्डवरील वर खाली आणि आजूबाजूला बाण असलेल्या कीज वापरू शकता. ऑब्जेक्ट स्थानांतरित करणे सोपे आहे, हो ना? ऑब्जेक्ट डिलीट करण्यास त्यास निवडून कीबोर्डवरील डिलीट की दाबा. ऑब्जेक्ट डिलीट झाला आहे. हे सोपे आहे ना? आता मूलभूत साधन रुलर आणि अलाइन टूलबार बद्दल शिकू. रुलरचा पेज मार्जिन सेटअप आणि मापांचे विभाग सुधारण्यास वापर होतो. अलाइन टूलबारचा वापर ऑब्जेक्ट स्थानासाठी होतो. रुलर वर आणि डाव्या बाजूच्या ड्रॉ वर्कस्पेस वर दिसत आहे. माप विभाग सेट करण्यासाठी वर असलेल्या रुलरवर राईट क्लिक करा. तुम्हाला मापन विभागाची सूची दिसेल. सेंटीमीटर वर क्लिक करा. वर रुलरसाठी माप विभाग आता सेंटीमीटर झाला आहे. अशा प्रकारे डाव्या बाजूवरील रुलरसाठी माप सेट करू. खात्री करा ऑब्जेक्ट मापमध्ये बनले असावे. नेहमी दोन्ही रुलर्ससाठी समान मापन विभाग सेट करावा. सक्रिय रुलर पांढऱ्या रंगात असेल. रुलरचा अंतिम भाग पेज मार्जिन व्हॅल्यूला दर्शवितो, ज्याला आपण पेज सेटअप मध्ये सेट केले आहे. रुलर ऑब्जेक्टसाठी माप कसे दर्शवितो ते पाहू. क्लाउड निवडा. तुम्ही रुलरवरील दोन लहान सुरू आणि अंत चिन्ह पाहू शकता. हे ढगाचे किनार स्पष्ट करतात. जर तुम्ही या चिन्हाला रुलरवर आणता तर पाहाल की चित्र परिस्थितीनुसार बदलते. रुलर पेजवरील ऑब्जेक्टचा आकार दर्शवितो. हे आपल्याला पेजवरील ऑब्जेक्टचे स्थान आणि पेज सीमा दर्शविण्यास सक्षम बनविते. आता पुढच्या मूलभूत साधन अलाइन टूलबार कडे वळू. आपण अलाइन टूलबारचा उपयोग निवडलेले ऑब्जेक्ट डाव्या, उजव्या, वर, खाली आणि मध्ये एकत्र करण्यास करतो. अलाइन टूलबार प्राप्त करण्यास मेन मेन्यू वर जाऊन व्ह्यू वर क्लिक करा. व्ह्यू मेन्यू खाली टूलबार्स वर क्लिक करा. टूलबार्स ची सूची दिसेल. अलाइन वर क्लिक करा. अलाइन टूलबार दिसेल. आता पाहू की भिन्न अलाइन पर्याय वापरताच ऑब्जेक्ट कसे एक रेषेत येतात. आता ढग निवडू. अलाइन टूलबार वरील लेफ्ट वर क्लिक करा. ढग डाव्या बाजूला एकत्रित झाला आहे. सेंटर्ड आणि सेंटर या दोन पर्यायांमधील फरक समजून घेऊ. आपण वर्तुळाला सेंटर आणि नंतर सेंटर्ड मध्ये संरेखित करू. अगोदर वर्तुळाला उजवीकडे संरेखित करू. वर्तुळ निवडून अलाइन टूलबार वर राईट क्लिक करू. आता अलाइन टूलबार वरील सेंटर वर क्लिक करा. वर्तुळ मध्यस्थानी संरेखित झाला आहे. सेंटर पर्याय हे ऑब्जेक्टला तंतोतंत पेजच्या वर आणि खालच्या मार्जिन मध्ये केंद्रित करते. हे पेजच्या रुंदीनुसार ऑब्जेक्ट स्थानांतरित करत नाही. आता अलाइन टूलबार वरून सेंटर्ड निवडा. वर्तुळ पेजच्या मध्ये केंद्रित झाला आहे. सेंटर्ड पर्याय वर्तुळला पेजच्या मध्यभागी संरेखित करतो. हे ऑब्जेक्टला पेजची रुंदी वर आणि खालच्या मार्जिन नुसार स्थानांतरित करते. आता आपण ऑब्जेक्टला आपल्या चित्राच्या नमुन्यानुसार पुन्हा त्याच्या बरोबर स्थानावर आणू. बंद करण्या अगोदर फाईल सेव्ह करण्यास विसरू नका. तुमच्यासाठी असाइनमेंट आहे. माय वॉटरसायकल फाईल मध्ये पेज जोडा. हे दोन चित्र बनवा. एरो कीज वापरून त्यांना स्थानांतरित करा. तुम्ही काढलेला कोणताही ऑब्जेक्ट निवडा आणि डिलीट करा. ऑब्जेक्टचा आकार मोजण्यास रुलर वापरा. अलाइन टूलबार वापरून ऑब्जेक्टला पेजच्या मध्यभागी संरेखित करा. हा पाठ येथे संपला. या ट्युटोरियलमध्ये तुम्ही साधे चित्र कसे काढावे, मूलभूत आकार जसे ओळी, बाण आणि आयत, मूलभूत भूमितीय आकार, चिन्ह, चांदण्या आणि बॅनर्स, ऑब्जेक्ट डिलीट करणे, ऑब्जेक्ट स्थानासाठी रुलर आणि अलाइन टूलबार वापरणे शिकलात. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.